नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकऱ्यांना 2,000 ऐवजी 4,000 रुपये आता मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। बघा, आजच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेले आहे शेतकऱ्यांसाठी। आजच दुपारी 2:30 वाजता हा जो हप्ता सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे। हा जो हप्ता आहे PM किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता, असे दोन्ही हप्ते मिळून तुमच्या खात्यावरती तुम्हाला 4,000 रुपये तब्बल येणार आहे। तुमचे लाभार्थी यादीमध्ये नाव आहे का नाही हे तुम्ही कसे चेक करायचे यासाठीची वेबसाईटसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। व्हिडिओ बघत असताना प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचावे यासाठी KYC करणं फार अनिवार्य ठरलेलं आहे या योजनेसाठी। कारण ज्या या योजना आहेत त्या सगळ्या योजनांसाठी आपल्याला KYC करणं गरजेचं आहे। 19वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांचे KYC पूर्ण करावे लागणारच आहे। योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्यांनी नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी KYC करणं अनिवार्य आहे। तुमच्यासाठी मी KYC कुठे करायची, कुठली वेबसाईट आहे, कुठल्या वेबसाईटवर तुम्ही करू शकता, त्यासाठी जवळच्या शिशी केंद्राशी संपर्क साधा तुम्ही। तिथे जाऊन तुम्ही KYC करून घ्या। त्यासाठीची मी तुम्हाला अधिकृत वेबसाईटसुद्धा सांगणार आहे। आणि सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट जी आहे त्या वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि तिथे जाऊन तुम्ही कशा पद्धतीने KYC करू शकता हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे। पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2,000 रुपयांचा हप्ता दिला जातो, बरोबर। अशा प्रकारे देशातील कोट्यवधी पात्र शेतकऱ्यांना या योजनेतून 3 हप्त्यांमध्ये 6,000 रुपये दिले जातात, बरोबर। हे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केले जातात। हे जे PM किसान योजनेचे पैसे जे आहे ते दर 4 महिन्यामिती त्यांना 2,000 रुपये शेतकऱ्यांना दिले जातात। पात्र शेतकऱ्यांना 2,000 रुपये दिले जातात दर 4 महिन्यामिळती। तर नमो शेतकरी योजनेचा आणि PM किसान योजनेचा लाभ जर तुम्हाला हवा असेल तर काही त्रुटी आणि अटी सांगितलेल्या आहे सरकारने। त्यात जर तुम्ही बसलात तर यापुढेही तुम्हाला या योजना चालूच राहतील। त्यासाठी आधार कार्ड लिंक करणं गरजेचं आहे, KYC करणं गरजेचं आहे। या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही ज्या आहे त्या पूर्ण करून घेणं फार गरजेचं आहे। आत्तापर्यंत 18 हप्ते हे PM किसान योजनेचे आलेले आहे आणि आत्ता 19व्या हप्त्याची शेतकऱ्यांना जी आहे खूप प्रतीक्षा होती आणि ती प्रतीक्षा आता कुठेतरी संपलेली आहे। आत्ताच खात्यावरती तुमच्या सरकारने पैसे सोडलेले आहे। बिहारमध्ये एका कार्यक्रमामध्ये सरकारने पंतप्रधान मोदी यांनी याची घोषणा केलेली आहे की आता PM किसान योजनेचा हप्ता जो आहे तो आता 4,000 रुपये हप्ता, नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि PM किसान योजनेचा हप्ता जो आहे तो दोन्ही मिळून हप्ते जे आहे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। तर आता PM किसान योजनेचा हप्ता तुमच्या घरामध्ये एकाच व्यक्तीला मिळू शकतो। पती पत्नी मुलगा मुलगी जर असेल तर खातेदारालाच फक्त हा हप्ता मिळू शकतो। कारण घरामध्ये सगळ्या लोकांना तुमच्या 4 लोकांनी जर PM किसान योजनेचा फॉर्म भरला असेल तर 4 जणांना हा मिळणार नाही। घरात कुठल्या तरी एका व्यक्तीला हा PM किसान योजनेचा हप्ता जो आहे तो मिळणार आहे। आणि तशाच पद्धतीनं नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील तुम्हाला घरातल्या एका व्यक्तीलाच मिळणार आहे। मुलगा मुलगी पती पत्नी हे असे असतील तर तुम्हाला हा जो हप्ता आहे हा फक्त खातेदारालाच हप्ता मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। म्हणजे आजच बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमध्ये एका विशेष कार्यक्रमात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याचे वितरण होणार आहे। तसेच नमो सन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता 1 मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल असल्याची ही माहिती जी आहे ती आत्ता इतक्यातच मिळालेली आहे। यामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीत थोडासा लाभ होतो ह्या योजनेमुळे। नमो शेतकरी सन्मान योजना जी आहे केंद्र सरकारच्या 2023 म्हणजे धर्तीवर 2023मध्ये महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना ही आहे ती सुरू केलेली आहे, जी शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयाची मदत करते।
आत्तापर्यंत या योजनेचे 5 हप्ते वितरित करण्यात आलेले आहे, बरोबर. नमो शेतकरी योजनेचा आता 6वा हप्ता येईल आणि PM किसान योजनेचा 19वा हप्ता मिळून दोन्ही हप्ते मिळून आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जे आहे ते तब्बल 4,000 रुपये येणार आहे. योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना स्वतःहून नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ मिळतो. PM किसान योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना म्हणजे त्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ मिळतो. त्यांना वेगळं काही करावं लागत नाही. ज्यांना PM किसान योजना चालू आहे त्यांना आपोआप नमो शेतकरी योजना जी आहे तिचा लाभ भेटतो. सध्या राज्यातील 91 लाख शेतकरी PM किसान योजनेस पात्र ठरलेले आहे. बघा, महिला लाभार्थ्यांसाठी यात मोठा बदल केलेला आहे. बघा, महिला शेतकऱ्यांना याआधी PM किसान आणि नमो योजनेच्या माध्यमातून दरवर्षी 12,000 रुपये मिळत होते. मात्र राज्य सरकारच्या आर्थिक भारामुळे लाडकी बहीण योजना हे मोठा बदल करण्यात आलेला आहे. याआधी महिला लाभार्थ्यांना या योजनेतून महिन्याला 1,500 रुपये दिले जात होते, मात्र आता 500 रुपये दिले जाणार आहे. जे 500 रुपये उरलेले आहे, जे 1,000 रुपये उरलेले आहे ते तुम्हाला लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे असे मिळून तुम्हाला 1,500 रुपये हप्ता जो आहे तो येणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना जो आहे तो ही आनंदाची बातमी आहे. आता तुमचे नाव जर लाभार्थी यादीमध्ये तुम्हाला बघायचे असेल तर त्यासाठी मी तुम्हाला वेबसाईट सांगत आहे. लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव बघून घ्या. तुमचं KYC करणं गरजेचं आहे. आता PM किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जा. तिथे PM किसान अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in यावरती जा आणि तुमचे नाव जे आहे ते बघा. लाभार्थी यादी नावांच्या टॅबवर क्लिक करा. तुम्हाला हा टॅब जो आहे तो पेजच्या उजव्या कोपऱ्यात दिसेल. वेबसाईट पेजवर खाली जा आणि राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव यासारखे पर्याय निवडा. म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यातील असाल, ज्या राज्यातील असाल, ज्या उपजिल्ह्यातील असाल तुम्ही ते निवडा आणि त्यातील त्या गावामधील तुम्ही असाल तर ते तुम्ही तिथे शोधायचं आहे, तिथे जायचं आहे आणि शेवटी अहवाल मिळवा त्या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीत आहात की नाही आहेत तर हे बघायचं आहे. मग कसं बघायचं आहे बघा, pmkisan.gov.in ही अधिकृत वेबसाईट तुम्ही ओपन करा. पहिल्यांदा लाभार्थी यादीत नावाच्या टॅबवर क्लिक करायचं आहे. लाभार्थी यादी असं नाव येईल त्या टॅबवर तुम्ही क्लिक करायचं आहे. हा टॅब जो आहे तो उजव्या पेजवर बघा, कोपऱ्यात उजव्या पेजवर तुम्हाला दिसेल. वेबसाईट पेजवर खाली जा आणि राज्य किंवा जिल्हा, तुमचा कोणता जिल्हा आहे, कोणतं राज्य आहे, म्हणजे जसं आपण महाराष्ट्र राज्यातील आहे तर आपला जिल्हा कोणता आहे, पुणे आहे, नाशिक आहे, सोलापूर, कुठला जिल्हा आहे तो जिल्हा निवडायचा आहे. कुठला उपजिल्हा आहे तो निवडायचा आहे. तुमचं कुठलं त्या जिल्ह्यामध्ये नाव आहे, गावाचं नाव कुठलं आहे ते निवडायचं आणि मग त्या गावाच्या नावानुसार सोयीनुसार तुम्ही तिथे जाऊन तुम्हाला ते तुमचं नाव जे आहे ते मिळणार आहे. शेवटी अहवाल मिळवा आणि टॅबवर क्लिक करा. यानंतर तुम्ही लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीमध्ये आहात का नाही आहे तुम्हाला हे दिसून येणार आहे तिथं व्यवस्थितरित्या. KYC अनिवार्य आहे. 19वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांचे KYC पूर्ण करावे लागणार आहे. योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा. PM किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी KYC अनिवार्य आहे. OTP आधारित KYC PM किसान पोर्टलवर उपलब्ध आहे किंवा बायोमॅट्रिक आधारित KYC साठी त्यांच्या जवळच्या CS केंद्राशी संपर्क तुम्ही साधा. लाभार्थी स्थिती कशी असावी बघा. सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ला तुम्ही भेट द्या. आता या पेजवर मी तुम्हाला सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्ही सगळं व्यवस्थित डेटा मिळवू शकता आणि त्यानंतर तुमचं जे नाव आहे ते तुम्ही लाभार्थी यादीमध्ये आहे की नाही आहे ते बघू शकता. पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2,000 रुपये हप्ता दिला जातो. अशा प्रकारे देशातील कोट्यावधी पात्र शेतकऱ्यांना या योजनेतून 3 हप्त्यांमध्ये 6,000 रुपये दिले जातात. हे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केले जातात. तर आता तुमचा कुठला बँक खातं आहे त्यामध्ये तुम्हाला हा जो हप्ता आहे PM किसान योजनेचा हप्ता आहे तो आज हप्ता आलेला आहे तुम्ही चेक करा आणि तुमच्या मोबाईलवर जर मॅसेज येत नसेल तर हा जो मोबाईल नंबर आहे हा प्लीज आधार कार्डला लिंक करा, बँक खात्याला लिंक करा. त्याशिवाय तुम्हाला
कुठल्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही, कुठल्याही योजनेचा पैसे आल्यानंतर तुम्हाला मेसेज येणार नाही. कृपया करून तुम्ही तो KYC करणं फार सोपं आहे, फार गरजेचं देखील आहे, ते तुम्ही करून घ्या. ही माझी कळकळीची विनंती आहे. माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते, व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवते. माझ्यासाठी काही फायदा नाही आहे मला, तरी देखील मी तुम्हाला ही माहिती जी आहे ती तंतोतंत मिळावी माझ्यामार्फत, हाच माझा हेतू आहे. शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची आज बातमी आहे. आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते बिहारमध्ये एका विशेष कार्यक्रमात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जो आहे त्याचे वितरण आज झालेले आहे. बघा, आज 2:30 वाजता होणार होते. आज सगळ्यांच्या खात्यावरती पैसे येणार आहे. तसेच नमो सन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता जो आहे तो देखील 1 मार्च शेतकऱ्यांच्या बँकेत हा जो आहे तो जमा होणार आहे. आत्तापर्यंत 5 हप्ते मिळालेले आहे नमोचे देखील. नमो सन्मान निधी जो आहे त्याचे 5 हप्ते मिळाले. आता 6वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे अशी माहिती ही मिळालेली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदतीत यासाठी मोठा लाभ होत आहे. त्यासाठी PM किसान आणि नमो निधीसाठी पात्रता काय असते बघा. योजनेसाठी पात्र असले PM किसान योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना स्वतःहून नमो शेतकरी सन्मान निधीचा जो सन्मान आहे तो लाभ जो मिळतोच. सध्या राज्यातील 91 लाख शेतकरी PM किसान योजनेसाठी पात्र आहे आणि तितकेच 91 लाख शेतकरी जे आहे ते नमो योजनेसाठी जे आहे ते पात्र आहे. आत्तापर्यंत दोन्हीही हप्ते जर तुम्हाला येत असतील, PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना, तर तुम्ही ह्या दोन्ही योजनेसाठी पात्र आहात. जर तुम्ही PM किसान योजनेचे सगळे डॉक्युमेंट सगळे तुमचे व्यवस्थित असेल तर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे सुद्धा डॉक्युमेंट तुमचे व्यवस्थित आहे असं समजा. आणि जर तुम्हाला दोन्हीही हप्ते हे एका वेळी येणार आहे, तर ही सर्वात मोठी चांगली आणि आनंदाची बातमी आहे. तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे. पुढचे व्हिडिओ येण्यासाठी, पुढचा व्हिडिओ सगळ्यात पहिले तुम्हाला बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याने काय होणार आहे, सगळ्यात आधी व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओ मस्त आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.